गैरसमज आहे लोकांमध्ये की महाराजांची आवडती तलवार धोप तलवार असायची. खरं असं नाही. तर आपण ऐकतो की आता की सगळीकडं म्हणत आहेत की महाराजांची तलवार 30 किलोची होती, 40 किलोची होती. खरं हे सगळं ऐकतोय आपण ते खोटं आहे. मराठ्यांची तलवारी या सगळ्यात वजनाला हलक्या व चिवट असायच्या. कारण की ज्या मराठ्यांच्या लढाई असायच्या त्या अनियमित काळासाठी असायच्या व तेव्हा त्या काळी मावळ्यांना 2 ते 3 तलवारी 2 ते 3 ढाली स्वतःबरोबर ठेवायला लागायच्या. मग त्या काळी आपल्या मराठ्यांची शस्त्र पूर्ण हलकी व वजनाला हलकी व चिवट असायची. आपण ढालींचं पण ऐकतो की आता टी व्हीमध्ये ते दाखवतात पिक्चरला ते की लोखंडाच्या ढाली असायचा, खनखन आवाज यायचा. खरं नाही, अशा आपल्याकडं चांबड्याच्या ढाली असायच्या. ही आता आपल्याकडं हत्तीच्या चांबड्याची ढाल आहे. तिथे एक गेंड्याच्या चांबड्याची ढाल आहे. अलीकडची काय? हां, आपल्याकडे इथे एक तोफ आहे. टिपू सुलतानचा बाबा हैदर अलीच्या काळातली तोफ आहे ती पंचधातूची. त्यावेळीचे जे वाडे असायचे, शामियाने ते उभारले जायचे, त्यावेळी त्या देवळीत ते ठेवल्या जायच्या. मग ज्यावेळी जर शत्रूचा हल्ला झाला आपल्या वाड्यावर किंवा तिथं, तर त्या तोफेला बत्ती देऊन तिथून निघून जायचं. मग त्याच्यातनं असे मोठा असा स्फोट व्हायचा. मग त्यामुळे बाकीच्या मावळ्यांना पण कळायचं की शत्रू कुठवर पोचला आहे. तोफेच्या नंतरचा शोध म्हणजे आपल्याकडं तिथं सिंध प्रांतातल्या ठासणीच्या बंदूक आहेत. म्हणजे जी आपल्याकडं मराठीत म्हण आहे की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारू नकोस, ती म्हण ह्या बंदुकांवरनं प्रचलित झाली. त्या एका माणसानं पुढे धरायची ती खांद्यावर, दुसऱ्याने मागून त्याचा नेम धरून निशाणा साधायचा. त्याच्यातल्या सगळ्यात रेअर आपल्याकडं शॉर्ट बॅरलच्या दिसत आहेत ठासणीच्या बंदुका. कडे इथं या मुघल कट्यारी आहेत. म्हणजे त्यांचं वैशिष्ट्य काय आहे की जी लढाईतनं परत आलेली शस्त्र असायची, तलवारी असायच्या, त्याची तुटलेली पाती त्याला परत पुढे बसवता येतात. या सगळ्या मुघल कट्यारी आहेत. आता आपल्याकडं निजाम कट्यारी आहेत. त्यांना वरती मुठीला परज आहे, त्यांची ती खासियत आहे निजाम कट्याऱ्यांची. व इथं आपल्याकडं या मराठा कट्यारी आहेत. त्या एकाच ह्याच्यात आहेत, तुम्ही बघू शकता. सगळ्यात रेअर म्हणजे ठासणीच्या शॉर्ट बॅरलमध्ये आपल्याकडं आहेत. या ब्रिटिशकालीन आहेत. जुल्फिकार, ह्या शस्त्राचं नाव जुल्फिकार आहे. जो औरंगजेब होता त्याला लोकांना क्रूरपणे छळ करून मारायला आवडायचं. मग त्यानं हे अशी वेगवेगळी विचित्र शस्त्र अशी निर्माण केलेली. त्याच्या लाडक्या मुलाचं नाव पण जुल्फिकार होतं, म्हणून त्यानं या शस्त्राला नाव जुल्फिकार दिलं. आपण इथं मराठा गुर्ज बघतोय. म्हणजे जे त्या काळी ज्या लढाया असायच्या त्यावेळी जी पुढे जी सगळे हे असायचे त्यांच्याकडे हे शस्त्र असायचं. प्रामुख्याने हत्तींची किंवा घोड्यांची मस्तकं भेदायला किंवा चिलखतं भेदायला याचा वापर व्हायचा. त्याच्यातलं आपल्याकडं युरोपियन हे आहे, युरोपियन गुर्ज. त्याच्यात एक हा स्टॅबर येतो आत. हा कडी गोळा आहे. म्हणजे आपण आता घोड्यावर बसून लांबच्या गनिमाला टिपायचं असतं, ते ह्याच्यामुळं होतं. तिथे आपल्याकडे छोटा हे आता आपल्याकडे विटा म्हणून शस्त्र आहे. आपण जे पन्हाळगडावर बघतो की वीर शिवा काशीदांनी हे शस्त्र धरलेलं आहे हातात. हे मराठ्यांनी निर्माण केलेलं पहिलं शस्त्र आहे, जे आता आपण लढाईत भाले देऊन वापरायचो. भाला एकदा फेकला की तो आपल्याकडे परत येऊ शकत नव्हता. मग मराठ्यांनी ही उणीव भरून काढण्यासाठी विटा हे शस्त्र निर्माण केलं. ते असं फेकून आपल्याकडे परत खेचलं जातं. फ्रॅक्शन ऑफ सेकंड जरी चुकलं तर ते परत येऊन आपल्याला उलटं घुसू शकतं. म्हणून मग त्याची खूप प्रॅक्टिस खूप हे असते. म्हणून त्यावेळी विटा बहादर खूप कमी असायचे. ही आता आपल्याकडं तलवार आहे. मी जसं मगाशी सांगितलं की मराठ्यांच्या तलवारी वजनाला हलक्या व चिवट असायच्या. ह्या दोन्ही तलवार 700 ते 800 ग्रॅम, निव्वळ 800 ग्रॅम वजनाच्या आहेत.
तुम्ही कितीही वेळ त्या चालवू शकता. ही प्रॉपर म्हणजे शिवकालीन तलवार आहे. इथं महाराजांचं राज्यचिन्ह म्हणजे लढाईचं हे असं शरब आहेत 2 इथं. परत ही आपण ऐकतो की महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला वाघनखांनी. तर ते पण खोटं आहे. जे वाघनखांनी फक्त अफजल खानाला जायबंदी करायचं होतं. महाराजांनी अफजल खानाचा कोतळा या शस्त्राने, याला खंजराली असं म्हणतात, बिचवा असं म्हणतात, हे असं हातात घातलं जातं. हे परत एकदा हातात घातल्यावर परत हिसकावून घेता येत नाही आपल्याकडनं. मग महाराजांनी मी क्षात्रवंशी आहे, मी क्षात्रधर्मी आहे म्हणून ही परवानगी घेऊन एक शस्त्र मला स्वतःसोबत ठेवावं लागेल अशी परवानगी घेऊन हे एक शस्त्र आत नेऊ दिलेलं अफजल खानाने त्यांना. व वाघनख ही महाराजांनी त्याला जायबंदी करण्यासाठी, त्याची पकड सेल करण्यासाठी त्याचा वापर. हत्तीच्या अंबारीची तलवार आहे. म्हणजे पूर्ण जगात हे पूर्ण 2च पीस होते. त्याच्यातला एक पीस सगळ्यात रेअर आपल्याकडे आहे व दुसरा पीस अजून मिळालेला नाही. ह्याला इथं हत्तीची अंबारी आहे, वर इथं हत्तीची सोंड आहे. ही आपल्याकडे इथं हा बौद्ध भिक्षूंचा पाश आहे. त्यांचं ते धार्मिक शस्त्र आहे, त्याला पाश असं म्हणतात. हा इथं जांभी आहे आपल्याकडं. तर आपल्याकडं पंचधातूची कुऱ्हाड आहे. म्हणजे त्यावेळची पेट्यांची कुलपं तोडायला, गडांची कुलपं तोडायला त्याचा वापर व्हायचा. ही आपल्याकडं सगळ्यात जुनी म्हणजे आत्ताच्या काळातली मॅचलॉकची गन आहे, ठासणीचीच. तर आता आपल्याकडं आपण भाल्याची फळं बघू शकतो. म्हणजे आता त्यावेळी भाल्यांमध्ये पण खूप प्रकार असायचे. शिकारीचा भाला वेगळा, पहारी करायचा भाला वेगळा, पाण्यात चालवायचा भाला वेगळा, युद्धाचे भाले वेगळे असायचे. तुम्ही इथं वेगवेगळे भाले बघू शकता, त्यांचे प्रत्येकाचा आकार वेगवेगळा आहे. इकडं विटाची फळं आहेत. ते म्हणजे विटा हे शस्त्र मी सांगितलं तसं त्याला वरचे हे फळं म्हणतात, त्याला विटाची. एक गैरसमज आहे लोकांमध्ये की महाराजांची आवडती तलवार तलवार असायची. खरं असं नाही. घोड्यावर चालवताना जेव्हा आपण घोड्यावरनं जात असतो तेव्हा या मोठी सडक धोप अशा वापरल्या जायच्या. म्हणजे आता घोड्यावर बसून आपल्याला लांबचा गनिम टिपायचा असतो म्हणून या सडक धोप असतात. ते आपल्याकडं वक्र धोप आहेत, तिथं आपल्याकडं सडक धोप आहेत. सिंध प्रांतातल्या ठासणीच्या बंदूक आहेत. म्हणजे आपल्याकडं जी मराठीत म्हण आहे की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारू नकोस, ती म्हण ह्या बंदुकांवरनं प्रचलित झाली. त्यावेळी 2 माणसांना ही बंदूक चालवायला लागायची. एकानं ती पुढं खांद्यावर धरायची व दुसऱ्यानं मागून नेम लावून निशाणा साधायचा. आपण बघतो की आता आपण ज्या कुऱ्हाडी बघतो त्या बाह्य वक्र असतात. त्या सगळ्या कष्टकरांच्या व लाकूड तोड्यांच्या कुऱ्हाडी आहेत. आपल्याकडे इथं लढाईच्या वधाच्या कुऱ्हाडी म्हणतात त्या आहेत आपल्याकडे. त्यावेळी माणसांचे वध करायला किंवा प्राण्यांचे वध करायला त्याचा वापर व्हायचा. या आंतरवक्र कुऱ्हाडी आहेत. त्यावेळी सगळ्या कुऱ्हाडी अशाच असायच्या. तर आपल्याकडं गडाची कुलपं आहेत. ज्या त्यावेळेच्या फक्त गडकराला किंवा किल्लेदारालाच त्याची फक्त ठेवण माहीत असायची व ते फक्त गडकरालाच उघडता यायचं. आपल्याला आत्ता जरी ते किल्ल्यांसकट दिलं कुलूप तरी ते आपल्याला उघडता येणार नाही. तिथं आपल्याकडं कुलपं आहेत गडाची. ते ह्या पेट्यांची कुलपं आहेत, ही किल्ल्यांची दरवाजांची कुलपं आहेत. कुलूप आहे. आपल्याकडं दगडी तोफगोळे बघायला मिळत आहेत. त्यावेळी तोफगोळ्यांचे पण प्रकार असायचे. कुलपी तोफगोळा, लोखंडी तोफगोळा, दगडी तोफगोळा. हे दगडी तोफगोळे आहेत. हे आपल्याकडं आडगिळे बघतोय आपण, ज्याचा सुपारी तोडायला वापर व्हायचा. त्याचं आता आपण शस्त्र म्हणून वापर पण करू शकतो त्याचा. इथं आपल्याकडे आडगीत आहे, त्याचा उलटं केलं की त्याचं खंजीर तयार होतं. पण आपल्याकडं कुलपं आहेत.
जी कुलूप आहे हे? पेटांना 3 कुलूप असायची ती आहे. हे खंजीर आहेत, खंजीरचे प्रकार आहेत. त्याच्यावर चांदीचं नक्षीकाम आहे, कोरीव काम आहे. नेपाळी कुकरी आहेत, म्हणजे जे तिकडचे गुरखा असतात त्यांच्याकडे या कुकऱ्या असतात.